पाहता लोचनी
संत जगी अवतरले
ब्रह्ममूर्ति संत जागे अवतार ब्रह्ममूर्ति संत जागे अवतार ब्रह्ममूर्ति संत जागे अवतार ब्रह्ममूर्ति संत
ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरावया आले दीन जना, ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी, ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी, नाम घेता वदनी दोष जाती, होका दुराचारी विषयी आसक्त, होका दुराचारी विषयी आसक्त, संत कृपे त्वरित उद्धरती, ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी, नाम घेता वदनी दोष जाती, अखंडित नामा त्यांचे वास पाही, अखंडित नामा त्यांचे वास पाही, निशिदिनी ध्याये संत संगती किंवा सत्संगती, ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवनी, नाम घेता वदनी दोष जाती, विठ्ठल विठ्ठल ध्येयं सदा परिभवग्नमभिष्टदोहम्, तीर्थास्पदं शिवविरञ्चिनुतं शरण्यं, भृत्यार्तिः प्रणतपाल भवाब्धिपूतं, वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्, वंशी विभूषितकरन् नवनीरदाभात्, पीताम्बरादरुण बिम्बफलादरोष्टात्, पूर्णेन्दु सुन्दर मुखादरविन्द नेत्रात्, कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने, नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं, देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर् गुरुर्देवो महेश्वरः, गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, मस्तक हे पाया मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरावयाले दीन जना, ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी,
नाम घेता वदनी दोष जाती. प्रस्तुत प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग भक्त श्रेष्ठ नामदेव महाराज यांचा 4 चरणाचा आणि संतांच्या अवताराचं प्रयोजन सांगणारा असा सेवेकरिता हा अभंग आपणा समोर मी सादर केलेला आहे. आपणा सर्वांना माहिती आहे की सालाबादप्रमाणे चैत्रवद्य प्रतिपदेला आपला हा वैष्णव मेळावा असतो. इको कमी करा फक्त आणि तो आवाज द्या. एक 3 दिवसाचा वैष्णव मेळावा माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ हे 18वं वर्ष आहे. काल गुरुवर्य सोनवणे महाराजांची सेवा झाली संध्याकाळी. त्याच्या अगोदर आदरणीय पूज्य गुरुवर्य संजयजी महाराज मडके यांचं सुसरावे असं कीर्तन झालं. आजही दिवसभरात सकाळी मला तो वाटतं 2-3 कीर्तनं झाली, प्रवचनं झाली. म्हणजे जवळजवळ 7 कीर्तनं भाऊंनी सांगितलं आकडा. या 2-3 दिवसामध्ये 7 कीर्तनं म्हणजे 7 दिवसाचा सप्ताह या 3 दिवसामध्ये ओढला जातो. आणि दिवसभर हे ज्ञानरूपी पप्पांनाची मेजवानी ही तुम्हा आम्हा साधका करता या ठिकाणी असते. काल मला तो वाटतं भाऊ बोलून गेले की राजहंस वृत्तीचे या ठिकाणी सगळे आहेत. राजहंस की नुसतं राजहंसासारखं दुधाचं सेवन करणारे जवळजवळ 90 ते 95% या ठिकाणी साधक जिज्ञासू वर्ग आहे. विठ्ठल विठ्ठल परमपूज्य गुरुवर्य गोरक्ष महाराज अनर्थे भाऊ यांच्या जीवनामध्ये आदरणीय वैकुंठवासी पूज्य मडके दादांचं कसं येणं झालं असेल, पांडुरंग दादांचं. त्याच्याही अगोदर भाऊ हे पारमार्थिकच वारकरी घराणा असल्यामुळे पारमार्थामध्येच होते. भाऊ स्वामींकडेही फार एक निष्ठेने स्वामींची सेवाही भाऊंची चालूच होती. पण पांडुरंग दादांचं येणं झालं आणि ज्याला आपण बोध म्हणतो, अनुग्रह म्हणतो, तो पांडुरंग दादांकडून भाऊंना मिळाला. मिळाल्यानंतर जे संसार हा प्रत्येकाच्याच पाठीमागे असतो. नव्हे तुम्ही आम्ही सगळे संसारातच आहोत. जन्माला आलो ना म्हणजे संसाराला आलो, संसारातच आलो. आता हे संसाराचं गणित मोठं विचित्र आहे. काल अशी काही सेवा झाली कीर्तनाची की एकदम आपण प्रफुल्लित होऊन गेलो कालच्या संध्याकाळच्या कीर्तन सेवेने. आजही दिवसभरामध्ये अनेक प्रवचन कीर्तन झाली असतील, तेही त्याच पद्धतीचे झाले असतील. हे जे कीर्तन आहे किंवा हा जो संसार आहे, मी संसाराविषयी बोलत होतो, तरी श्वहा म्हणजे उखा तोवरी एक सारिखा नाही निर्वाओ या रुखा प्रपंच रूपा. याचा ताळमेळच नाही. किती मोठा आहे, कसा आहे, कुठपर्यंत आहे. 15 वाद्य तुम्ही बघून घ्या सगळे. ऊर्ध्वमूल मद शाख मश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानि यस्तम वेदस्य वेदविद अधोश्च ऊर्ध्वम प्रसृतस्तस्य शाखा गुण प्रवृद्धा विषय प्रवालाः अधश्च मूलान्यनुसंततानि कर्मानुबंधीनी मनुष्य लोकी. असो ज्याचं मूळ वरती आहे, शाखा फांद्या खाली, असा संसार वृक्ष फार मोठा सांगितला. तेव्हा आपण सगळे संसारामध्ये या ठिकाणी आलेलोच आहोत. आणि परत आई वडील जो करायला सांगतात तोही एक संसार असतो. आणि संसारामध्ये जे जे पडले त्यांना त्या संसाराचे चटके बसल्याशिवाय राहत नाही. संसारात जो जो आला ना, जो जो पडला ना, तर त्याला ते संसाराचे एक जुन्या भाषेतला शब्द आहे, संसाराचे खेटर खाणं म्हणतात. तर ते बसतातच. तो कुणीही असला तरी. मागे एकदा भाऊनी एक छान उदाहरण दिलं. आपण कसेही त्या कोळशाच्या खाणीमध्ये पडलो तर त्याचा तो रंग कपड्याला स्पर्श करणारच, म्हणजे तो लागणारच, डाग हा दिसणारच. तसा संसार आहे. म्हणूनच संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ काम क्रोध लोभ शूनी पाठी लागली ओढाळ
कवना मी शरण जाऊ आता दृष्टी देईल धर्म जागो सदैवाचा जेव्हा परोपकारी. बरोबर आहे ना. आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी. म्हणजे सद्गुरु या प्रपंचातून निघण्याची दृष्टी देतात असं त्या ठिकाणी ज्ञानोबारायांना म्हणायचं आहे. म्हणून पांडुरंग दादांचं त्यांच्या जीवनामध्ये येणं, त्यांची सेवा करणं, सेवा करता करता पांडुरंग दादांनी अनेक ठिकाणी जे जे काही जागृत देवस्थान आहे त्या ठिकाणी नेलं. आणि कालही आपण ऐकलं की दादांच्या ठिकाणी असा कोणता भेद नव्हता. कुठेही जरी गेलं तर ते मिसळायचे. कुणीही असो, कोणत्याही पंथाचा कोणत्याही संप्रदायाचा असला तरी जाणं, स्वतःहून दर्शन घेणं. मला तर वाटतं बहुना अनेक वेळा घेऊन कोकमठाणला सुद्धा दादा हे बऱ्याचदा गेलेले होते. अनेक दत्त क्षेत्राच्या ठिकाणी भाऊंचं आणि दादांचं जाणं झालं. तिथून पुढे दादा ब्रह्मलीन झाले. ब्रह्मलीन झाल्यानंतर पुढेही दादांनी भाऊंना काही हे जे गुरु परंपरेचं जे कार्य आहे ते करायला सांगितलं. सांगितल्यानंतर जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊनी आपुलिया हाती निघाला भक्तिपंथी जगा देतो. जिथे असतं प्रत्येक जीवाला शांत करणं, सुखी करणं. तुझ्या ठिकाणी आनंद कसा आहे, तू कसा आनंदाचा आवरू आहेस, हे सद्गुरु नेहमी सांगत असतात. म्हणूनच की काय मला वाटतं माऊलींच्या एका ओवीची आठवण होते. कमी जास्त नका करू. निम्न भरली आविने पाणी ढळोची तेवी श्रांता तो सौनी जाणे सामोरे. निम्न म्हणजे जर आपण दंडाने पाणी जर सोडलं, एखादा जर खड्डा आला तर मग ते पाणी काय करतं, त्या खड्ड्याला कधीच डावलत नाही. अगोदर तो खड्डा भरून काढतं आणि मग पुढे ढळतं. निम्न भरली याविने, निम्न म्हणजे खड्ड किंवा खड्डा. निम्न भरली याविने पाणी ढळोची नेणे तेवी, तेवी म्हणजे त्याप्रमाणे. श्रांता तोषवनी जाणे सामोरे या. श्रांता म्हणजे श्रमलेल्याला. जो जीव या संसारामध्ये श्रमलेला आहे तेवी श्रांता तोषवणी, त्याला आनंदित करू. सगळे जीव या संसारामध्ये श्रमलेले म्हणजे दुःखी झालेले. मग सद्गुरु संत काय करतात, त्याला आनंदित करून मग पुढे जातात. तेवी श्रांता तोषवणी जाणे सामोरिया. विठ्ठल 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 म्हणून दादांचं कार्य हे पुढे चालवलं. आणि दादांच्या नंतर भाऊंनी तिथून पुढे हा वैष्णव मेळावा मला तर वाटतं सुरू केला. आणि ह्या वैष्णव मेळाव्याचं असतानाच चालू होता का, दादा असतानाच वैष्णव मेळावा या ठिकाणी सुरू झाला. आणि आज अशा पद्धतीने मग पुढे दादांचं या ठिकाणी मंदिर, आपल्या सद्गुरूंचं मंदिर या ठिकाणी छान असं सद्गुरूंचं मंदिर झालं. पुढे आता हे सभा मंडप या ठिकाणी झालेला आहे. आतमध्ये स्वामींची प्रतिमा आहे, श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रतिमा आहे, विठ्ठल रुक्मिणींची मूर्ती आहे. आणि मग हा जो आनंद आहे, इवलेसे रोपला वेले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेचिता अति बहरू कळी असी आला. अशा पद्धतीने हा वैष्णव मेळावा आज ह्या दिवसापर्यंत किंवा उद्या आता काल्याचं कीर्तन होईल असा वाढत वाढत आलेला आहे. या निमित्ताने आठवणी येते शेरीच्या बापूंची. भालेकर बापू, अतिशय त्यांचं छान प्रवचन व्हायचं या ठिकाणी या वैष्णव मेळाव्यामध्ये. आपल्यातून आपल्याला वाटतं ते गेले गेले नाही, ते आहेच. कुणीही जात नसतं. फक्त हे जे जुना कपडा आहे हा शरीराचा हा टाकावा लागतो आणि प्रत्येकाला तो टाकावाच लागणार आहे. म्हणून बापूंची आठवण या ठिकाणी आल्याशिवाय राहत नाही. तिथं बापूंचा छान असा ज्ञानेश्वरी समोर ठेवून फोटो आहे. बापूंचे चिरंजीव भागवत महाराज आनाप तेही या ठिकाणी आले. त्यांचा काही श्रवणाचा योग आला नाही, तेही आले. आजचा आनंद काही मोठा आहे. त्याच पद्धतीने पांडुरंग दादांचे चिरंजीव हरिभक्तीपरायण संजय महाराज मडके दिघे महाराज गेले काय, मच्छिंद्र महाराज दिघे या ठिकाणी होते. तसेच महिला भगिनी, पुरुष बांधव, सर्व भजनी मंडळ पंचक्रोशीतून आलेलं, गायक वादक
आपण सर्वच जण आबाल वृद्ध या ठिकाणी आपण या कीर्तन सेवेकरता सर्व जमलेलो आहोत. म्हणून काहीसं चिंतन भाऊंनी तर हे कीर्तन माझ्याकडे दिलं. काल मी असं बोलून गेलो की आता आम्ही काय सांगणार आहे उद्या भाऊ म्हणले नित्य नूतन देखीजे गीता तत्व ते हरो म्हणे नेनिजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व या गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी जेथ भवानी प्रश्न करी चमत्कारोनी विठ्ठल 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 आता या ठिकाणी असं आहे. आता भाऊ समोर बसलेले एकूण संजू भावी एकूण भागवत भावी आणि आपण सर्व आता सांगायचं काय तुम्हाला नेमकं सगळेच नेहमीच जैसी जवळिकेची सरोवरे उचंबळलिया कालवती परस्परे मग तरंगासी धवळा रे तरंगची होती अशी स्थिती या ठिकाणी आहे. आता सांगायचं तरी नेमकं काय. समोर अनेक अभंग आले. हा नामदेव महाराजांचा अभंग मला आठवला. आता काय झालं बऱ्याच दिवसाचं पाठांतर केलेलं असतं. कधी कधी आता काय होतं जरा अजून काय आपली बुद्धी येणे पण बुद्धी ही मंद 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 अशी होत जाते. आणि कधी कधी आता शेवटचं जे चरण होतं अभंग पाठ सगळं पाठ पण तरी स्मरणात यायला थोडासा उशीर लागला. अखंडित नामा त्यांचे वास पाही निशिदिनी ध्याये संत संगती. असा बुद्धिमांद्याचाही दोष. कारण बुद्धीमध्ये 3 दोष आहे. एक मल नावाचा दोष, एक विक्षेप नावाचा दोष आणि एक आवरण नावाचा दोष. असे 3 दोष प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये आहे. मल नावाचा दोष म्हणजे पाप. ते प्रत्येकाच्या ठिकाणी असत. एक उदाहरण म्हणून सांगायचं म्हणजे पाप कसं होतं. सोयाबीन जर आपण पेरली आणि ती चांगली आली आणि तिच्यावरती जर रोग पाडला तर आपण काय करतो लगेच तो पंप घेतो आणि फवारा मारतो. विचार केलाय का आपण किती जीव मेले नाही. म्हणजे संसारामध्ये पडलं की असे पाप न कळत आपल्याकडून हे होत असतात. म्हणून पहिला जो दोष आहे तो मल नावाचा दोष आहे. म्हणून मल नावाचा दोष हा आपल्याला प्रयत्नाने घालवता येतो. पुढे आहे विक्षेप नावाचा दोष. विक्षेप म्हणजे मनाची चंचलता. त्यालाच आपण अंतःकरण म्हणू. अंतःकरणाची चंचलता ही चंचलचे अंतःकरण. आणि अंतःकरणातूनच मन हे बाहेर येत असतं. मन चंचले म्हणजे आत अंतःकरण चंचले म्हणून मन चंचले. आता अंतःकरण हे कसं आहे. वेदांत शास्त्राने सांगितलं की श्रोते हो अंतःकरण हे आरशासारखं स्वच्छ आहे अंतःकरण. आणि ह्या अंतःकरणामध्ये जो काही आत्मा आहे आपल्याजवळ आत्मा आहे ना या शरीराच्या आत आत्मा त्याला आपण आत्मा म्हणतो. वेदांत शास्त्रामध्ये मला वाटतं 2-3 त्याला विशेषण आलेले शब्द आलेले आहेत. त्याला आत्मा म्हणतात, त्याला साक्षी म्हणतात आणि त्याला कुटस्थ म्हणतात. असे 3च नाव एकाच या आत्म्याला आहेत. असा जो आत्मा आहे त्या आत्म्याचं प्रतिबिंब ह्या अंतःकरणामध्ये पडलेलं आहे. अंतःकरणामध्ये आत्म्याचं प्रतिबिंब पडलं की त्याला म्हणतात चिदाभास. चित आभास. चिद म्हणजे चैतन्य आणि चैतन्याचा त्या ठिकाणी काय असतो तो आभास असतो. आणि तिथून पुढे मग या जीवाचे काय होतात व्यवहार सुरू होतात. विठ्ठल विठ्ठल आवडे ते वृत्ती किरीटी आधी मनवणीची उठी मग ते वाचा देखी कराशी अंतरीचे दावे स्वभावे बाहेरी धरिता ही परी आवरेना. आणि मग तिथून पुढे हे शरीर सगळ्या काही क्रिया करत. आता तुम्ही मला बघता मी तुम्हाला बघतो. डोळे झाका बरं मी दिसतो का तुम्हाला पहा बरं दिसू शकत नाही. तो चिदाभास नेत्रेंद्रियाद्वारे बाहेर येत असतो. लक्षात ठेवा नेत्रेंद्रियाद्वारे तो बाहेर येतो. बाहेर आल्यानंतर माझ्यापर्यंत तो चिदाभास येतो. मग माझं ज्ञान काय होतं तुम्हाला होतं. आता हे काय कोणी हा विचार करत नाही. वेदांत शास्त्राचे ग्रंथ हे सांगतात आणि सद्गुरु तर तेच सांगतात. त्याचं आणि वेदांत शास्त्राचं काय आहे ऐक्य आहे. ऐक्य कुठेही ऐक्य असलं की ते काम सफल होत असतं. ऐक्य जर नसलं तर काम सफल होत नाही. विठ्ठल विठ्ठल तुम्ही म्हणाल वेदांत
शास्त्राची काय गरज बुवा? आता वेदांत शास्त्राने काय केलेलं आहे तुम्हाला सांगतो. ह्या जगाची संगती लावलेली, जगाची काय केली? संगती लावली. मग श्लोकार्थेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभिः ब्रह्म सत्यै जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः, असे जे 3 सिद्धांत आहेत. ब्रह्म सत्य, जगत मिथ्या आणि जीव ब्रह्मापासून वेगळा नाही. येते की हे झालं, हे सांगणं तुमचं. समजा आचार्य सांगतात असं, पण हे नुसतं सांगून उपयोग नाही ना. ह्या जगाची सगळी पार ह्या सांगण्यासह संगती लागली पाहिजे. म्हणून संगती लावण्याचं काम शास्त्राने केलं. विठ्ठल विठ्ठल काही फार वेळ नाही सांगत. शास्त्र योग असेल, सांख्य असेल, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, योग, अजून एक कोणतं राहिलं? असे 6 शास्त्र आहेत. पैकी उत्तर मीमांसेचे कर्ते वेदव्यास महर्षी आहेत. मग वादही अनेक आहेत. आजातवाद आहे, विवर्तवाद आहे, दृष्टीसृष्टीवाद आहे, सृष्टीदृष्टीवाद आहे, एकभविवाद आहे, बिंब प्रतिबिंबवाद आहेत, अनेक वाद आहेत. त्यामध्ये वेदांत शास्त्राने आजातवाद सांगितला. न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्म आकळले. अहम सोहम ब्रह्म आकळले हा सिद्धांत वेदांत शास्त्राचा आहे. आणि म्हणून हे वेदांत शास्त्र आणि श्री गुरूंचं वाक्य याचं अतिशय ऐक्य आहे. म्हणजे हे भिन्न नाहीतच. एकदा ते ऐकलं आणि हे ऐकलं की जिज्ञासू साधक हा आनंदित होत असतो. नवे नवे आनंदच त्याचं स्वरूप आहे. आनंद कुठं शोधायचाच नाही, जागेवरच आहे. आनंद काय शोधायचा आहे का कुठे? आपण विहीर खोदतो, पाणी काय कुठून आणावं लागतं का? जागेवरच आहे. फक्त दगड, गोटे, माती, मुरुम हे आपल्याला काढावं लागतं. जसं वारा आभाळची फेडी, वाचुनी सूर्या ते न घडी. वारा काय करतो? सूर्याच्या आड आलेले ढगाळ नाहीसं करतो. सूर्याला निर्माण करतो? सूर्याला निर्माण करत नाही. वारा आभाळची फेडी, वाचुनी सूर्या ते न घडी, का हातू बाबुळी धाडी तोयन करी. पाण्यावरती शेवाळ आलेलं असतं. आपण काय करतो? पाणी ते शेवाळ बाजूला करतो का पाणी निर्माण करतो? फक्त शेवाळ बाजूला करतो. पाणी काय आहे? पाणी जागेवरतीच आहे. तुका म्हणे जरा आहे मुळीचाची खरा, आहे मुळीचाची खरा, आहे मुळीचाची खरा. तुका म्हणे जरा आहे मुळीचाची खरा, आहे मुळीचाची खरा, आहे मुळीचाची खरा. तुका म्हणे झरा आहे मुळीचाची खरा. गंगेच्या कडेला उन्हाळ्यामध्ये जर आपण गेलो तर वाळू दिसते. वाळू पूर्वी आता आहे का नाही मला नाही माहिती, पण मामाच्याकडे जेव्हा आम्ही जायचो आणि ते जनावर जेव्हा आम्ही ओढत असू तेव्हा ती वाळू अशी बाजूला केली की स्वच्छ असं त्या ठिकाणी पाणी यायचं. मग ते पाणी आम्ही घेत असू. तुका म्हणे झरा आहे मुळीचाची खरा. तो मुळचाच आहे. फक्त काय झालंय, जे कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ, तिमीर दुःख केले फिटले भ्रांतीचे पडळ. श्री गुरु निवृत्ती राये मार्ग दाविला सोजवळ, बाप रखुमा विठ्ठलू दिनाचा दयाळ. म्हणजे जे काही पडळ आलं ना, पडळ, ह्या पडळामुळे खऱ्या स्वरूपाचं ज्ञान तुम्हाला आम्हाला होईना. खऱ्या स्वरूपाचं ज्ञान ह्या पडळामुळे होत नाही. त्यालाच म्हणतात अज्ञानरूपी पडळ. म्हणून मन, विक्षेप आणि तिसरं काय आहे? आवरण. त्यालाच काय म्हणतो आपण? अज्ञान. अज्ञान काढा बरं, खाली काय राहत? ज्ञान शिल्लक राहत. म्हणून तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानास्तव. तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे, एकच वस्तू आहे आणि ती ओतप्रोत भरलेली या जगामध्ये, ओतप्रोत भरलेली, ओतप्रोत. तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानास्तव. म्हणून काल सांगितलं गेलं की ज्ञानाला जाणायचं.
आणि सगुणाला वाजायचं विठ्ठल विठ्ठल सगुणी भजता निर्गुणी पावले आणि विकल्प धरिता वाजडे. असं हे जे काही तत्व आहे ह्या तत्वाला ओळखण्याकरता सद्गुरु काय होतात अवतरित होतात आणि सद्गुरूंशिवाय नाहीच हो. मंत्र तंत्र उपदेश इथे घरोघरी गुरु आहेत आई ते पण शिष्याशी मिळवी सद्वस्तू ते श्रीकृष्ण गुरु मानी. सद्गुरु त्यांना मानतात. सद्गुरु सद्वस्तूचा जे बोध करतात किंवा सद्वस्तूला जे प्राप्त झाले त्यांना म्हणतात सद्गुरु. विठ्ठल विठ्ठल तो बोध व्हायला पाहिजे म्हणजे कानाची वचनाची भेट व्हायला पाहिजे. काना वचनाची भेटी सरिसाची पै किरीटी वस्तू होनी उठी कवल खुजो. कानाची आणि वचनाची भेट शक्तिपाताचे अनेक प्रकार आहेत. आता या ठिकाणी बोलायला काही हरकत नाही. शब्दातून सुद्धा शक्ती पात होतो महावाक्याद्वारे. गुरु परंपरेचा ज्या दिवशी अनुग्रह झाला त्याच दिवशी तो जर बसला तर त्याच दिवशी तो तरुण खरा जर असा कापराच्या जातीचा साधक जर असला तर त्याला काय त्याचं कामच पूर्ण झालं असं म्हणावं लागेल. ओली गौरी वाळेल गौरी आणि कापूर अशा 3 जाती आपल्यामध्ये. आता ओल्या गौरीचं काय सांगायचं. ती पेटता पेटे ना म्हणजे ती काय काय ती पेटवली तर ती पेटत नाही. वाळलेली गौरी तेव्हाच पेटते. कापूर नुसतं त्या ठिकाणी काडी ओढण्याचा उशीर की लगेच पेट घेतो. म्हणून कापुराची वाती उजळली ज्योती आईच समाप्ती झाली जैसी असं काही उरतही नाही. तुका म्हणे एका मरणीची सरेन उत्तमची उरे उरत नाही असं म्हणताय. सुगंध उरतो ना कापराचा आणि उरत सुगंध रूपाने तो दिसत नाही पण असतो. अशा पद्धतीने हा खरोखर ह्यो साधक अशा उच्च स्थितीवर म्हणून तर म्हणतात उत्तमा सहजा अवस्था मध्यमा ध्यान धारणा अधमा मूर्ती पूजाच तीर्थयात्रा धमाधमा. उत्तमा सहजा अवस्था म्हणून सहज अवस्था ही उत्तम आहे. काय मी बसतो ध्यानालाच बसतो किंवा चिंता असं नाही. उठतानी बसतानी खातानी पितानी काल सगळं ऐकून झालंय आपलं. हरिबोला देता हरिबोला घेता म्हणजे अशा पद्धतीने जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप पूजा ध्यान जपती असे नाही. खरोखर या कलियुगामध्ये तेच आहे. आणि म्हणून जो काही दत्तप्रभूंचा आणि नारायण महाराज जालवणकरांची जी भेट झाली गिरनार पर्वतावरती. आता कसं आहे या गोष्टी सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर आहे. गुरु परंपरा म्हणजे काय आणि किती प्रेम असावं त्या गुरु परंपरेविषयी सद्गुरूंविषयी किती प्रेम असावं याच्याकरता तुम्हाला जर हे कळूनच घ्यायचं असेल तर ज्ञानेश्वरीचा 13वा अध्याय बघा म्हणजे झालं. मग काही वेगळी सांगण्याची आवश्यकताच नाही. काय की गुरूंचं घर किंवा गुरूंचा आश्रम ज्या दिशेला आहे त्या दिशेने जरी वारा आला तरी त्याला किती आनंद निर्माण होतो. त्या ठिकाणी कोणाला त्या सत्शिष्याला फार आनंद निर्माण होतो. मग सद्गुरू आले तर विचारूच नका. म्हणून जे काही नामदेव महाराजांचंच घ्या. अखिल गोट ब्रह्मांड नायक एवढा जवळ त्याची एवढी रात्रंदिवस सेवा पण तरी सुद्धा हे सगळं भगवंतानेच करून घेतलं की अरे जाय तू आता ये माझ्या जवळ तू काय म्हणजे पण तीर्थयात्रेला जा. जवे सकळ सिद्ध आहे हात चालावाया पाय तू आपले सोयी तीर्थयात्रे जाय चुकू नको. आणि ज्ञानेश्वर महाराज प्रत्यक्ष त्याच्या संगतीची इच्छा करतात. प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर करीत असे आदर संगतीचा. मी नाही जाणार मी जाऊ शकत नाही तेव्हा. अरे बाबा तुला जावं लागेल. तू गेला की तुला सगळं कळेल. तीर्थयात्रा करून आली अनेक प्रसंग झाले. गोरोबा काकांची ते मग आता ते काही सद्गुरू नसल्यामुळे आपल्या सर्वांना माहिती मी काय फक्त एक प्रकाश टाकतो आणि पुढे जातो. जेव्हा गोरोबा काकांनी थापटणं घेतलं आणि सगळ्यांच्या डोक्यावरती हाणलं. आता हे देहावरच नाही ना. तुका म्हणे नाही निरसला देह तोवरी अवघे संसारिक. सद्गुरू कृपेने स्थूल देहाचा निराश करावा लागतो
सूक्ष्म देहाचा निराश करावा लागतो, कारण देहाचा निराश करावा लागतो, विचाराने विवेकाने तो करत राहावा लागतो. आणि शेवटी अंतिम सद्रूप चिद्रूप आनंद रूप जे आपलं चैतन्य आहे आणि त्या चैतन्याला त्या ठिकाणी भेटावं लागतं. त्याची एकदा प्राप्ती झाली की मग तो साधक ते सुख काय सांगू वाचे बोलता नाही, त्याला ते बोलताच येत नाही. त्या ठिकाणी तो स्तब्ध आणि शांत राहतो. तसं बोलून गेलो मी. एकदा एक दैत्य मारण्याकरता भगवान शंकरांनी एक आपलं नाव आहे समोर, त्याला निर्माण केलं आणि सांगितलं ह्या राक्षसाला तू मारल्यानंतर आता तो शिल्लक राहिला होता, त्याला परत सांगितलं तर तू काय कर, तुझं शरीर हे भक्षण कर. त्याने काय केलं, त्याचं शरीर हे भक्षण केलं आणि फक्त त्याचं उर्वरित ते मुख त्या ठिकाणी राहिलं. आजही भगवान शंकराच्या शिवपिंडीच्या जर आपण दर्शनाला गेलो तर बाहेर ते मुख लावलेलं असतं, त्याला म्हणतात कीर्तिमुख. म्हणून ते अज्ञान ज्ञाने केली या, ज्ञाने कीर्तिमुखत्व केली या. जैसा वन्नी काष्ट जाळून या जळे, किंवा टाळा टाळी लोकला नाद, अंगोअंगी मुराला छंद, भोग भोगताची आटेला भेद, किंवा एका ठिकाणी भोग ज्ञान गिळूनी गावा गोविंदोगा. अनेक वेळा उदाहरण दिलं जातं, पायात जर काटा भरला तर पूर्वी शेळ्या मेंढ्या ओळणारे जे लोक होते ते दुसरा काटा घेत असत, तो काटा काढून टाकत आणि परत जो घेतलेला काटा आहे तोही टाकून देत असत. म्हणून हे जे सगळे साधन करायचे ते स्वस्वरूपाच्या प्राप्ती करता करायचे. आणि स्वस्वरूपाची प्राप्ती तर स्वतःहून होऊ शकत नाही, त्याला सद्गुरू लागतात. म्हणून तैसे हरपले आपण ते पावे, तै संता ते पाहता घेऊसावे, म्हणून वानावे ऐकावे, तेची सदा हरपले म्हणजे हरवलेलं. आपण पे पावे, आपल्याला जर प्राप्त करायचं असेल तर कुठं जावं लागतं, संतांजवळ जावं लागतं. संतांजवळ, संतांशिवाय त्याची प्राप्तीच नाही. म्हणून हीच गोष्ट नामदेव महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. ब्रह्ममूर्ती संता जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संता जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संता जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरावया आले दीन जना. ब्रह्ममूर्ती, ब्रह्माची मूर्ती. तर ब्रह्माची मूर्ती असते का कुठे? काय वाजलं? नारळ पट्टी काय नाही, सगळ्यांनी तिकडे बघितलं. जशी शंकराची मूर्ती असते, विष्णूची मूर्ती असते, गणपतीची मूर्ती असते, पांडुरंगाची मूर्ती आहे, हनुमंतरायाची मूर्ती आहे, म्हसोबाची मूर्ती आहे, मावळयांच्या मूर्त्या असतात. तशी ब्रह्माची मूर्ती असते का मला तुम्ही सांगा? तर ब्रह्माची मूर्ती ही नसते. असं कस काय म्हटलं या ठिकाणी नामदेव महाराज? असं कस काय म्हणतात? ब्रह्ममूर्ती संत. ब्रह्ममूर्ती, मूर्ती हा जो शब्द, हे जे पद या ठिकाणी घातलं याचं कारण असं की स्वरूप दृष्टीने त्या ठिकाणी मूर्ती हा शब्द घातलेला आहे. म्हणजे ब्रह्मस्वरूप, मूर्ती म्हणजे स्वरूप, ब्रह्मस्वरूप संत. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, म्हणून या जगामध्ये ते अवतरित होतात, स्वतः अवतार घेतात. भगवंताला आणावं लागतं, भगवंताला आणावं लागतं. जीव येतच असतात,
जीवाला यावंच लागतं, कारण त्यांच्या पाप पुण्यानुसार त्यांना यावंच लागतं, भगवंताला आणावं लागतं. संत मात्र स्वतः होऊन येतात, त्यांच्या हातात आहे. आम्ही वैकुंठवासी कर्म आहेत, संचित कर्म, प्रारब्ध कर्म, क्रियमान कर्म. म्हणजे या ठिकाणी बघा, प्रारब्ध हे भोगायचंय, प्रारब्ध क्रियमान करायचंय, संचितातल्या साठ्याचं, असे हे 3 कर्माने हा लोकू कर्मे बांधला. लोक कशाने बांधलेला आहे? कर्माने बांधलेला आहे. माऊली म्हणतात हा लोकू कर्मे बांधला, जो परतंत्राभूत झाला का, तर जो नित्य यज्ञ ते चुकला म्हणून या. नित्य यज्ञ कशाला म्हणतात? नित्य यज्ञ म्हणजे स्वस्वरूपी आपल्या ठिकाणी. त्या नित्य यज्ञाला चुकल्यामुळे आपण काय झालो, या जीवदशेला आलो. आणि कर्मची कर्म इतकं काही हे सांगितलं, क्लिष्ट सांगितलं, कर्म कठीण सांगितलं, की ते कर्म काय करतो, ते अनेक जन्म आपले निर्माण करत असतं. आगा कर्मे जय उरावे तै तीही सुखदुःखी फळा यावे, आणि तया ते भोगावया यावे देहा एका. ते कर्म असे, कर्म जर राहिलं का त्याला देहच घ्यावा लागतो, त्याचा परत विनाश करावा लागतो. फक्त कर्माचे अधिकारी तुम्ही आम्ही आहोत. पशुआधिक जे पशु काय पाप पुण्य जाणं, तिथे काही कर्माचे अधिकारी नाही, ते त्यांच्या पापाचं फल ते भोगतात. आता खरोखर हे जे काही आपण जीव जंतू बघतो, हे खरोखर तुम्ही आम्हाला आहेत की नाही? खरोखर आहेत बरं का. आता या वैज्ञानिक युगामध्ये आता त्यांना आत्म्याचा शोध लागू शकत नाही. काय लावतील ते? आत्म्याचा शोध, परब्रह्माचा निर्गुण निराकार स्वस्वरूपाचा शोध, ते काय लावू शकतात? बरं, विज्ञान असं हे फक्त जे दिसतं ना त्यालाच ते मानतात. हवा दिसत नाही, तिला मानतो की नाही? आपण मानतो. आकाश के नाही, माऊली म्हणतात. आकाश कसे व्यापक आणि उदास, जैसे का आकाश. आकाश कसे व्यापक आहे, उदासी, पण आहे की नाही आकाश? भिंत जर बांधली तर त्या भिंतीमध्ये आपण काय करतो? खिळा ठोकतो. असा खिळा ठोकतो, त्याच्यामध्ये आकाश आहे म्हणून तो खिळामध्ये जातो. आकाश जर नसतं तर खिळामध्ये गेला नसता. हवा दिसत नाही पण आहे, आकाश तर दिसतही नाही पण त्याची जाणीव मात्र आहे. तसा परमात्मा हा सगळ्यांच्या पलीकडचा विषय. त्याला प्रमाण आहेत, प्रत्यक्ष, शब्द, अनुमान, उपमान, अर्थापत्ती, अनुपलब्धी, असे 5-6 प्रमाण वेदांत शास्त्राने सांगितलेले आहेत. या प्रमाणाच्या आधारे काही गोष्टी जाणता येतात, पण परमात्मा काय ह्या जाणण्याच्याही पलीकडे आहे. म्हणजे 5ही प्रमाणांचा किंवा 6ही प्रमाणांचा तो विषय नाही. नव्हे वेदाला म्हणून धारण करावं लागलं. वेद जाणू गेला हे मावनावाला, ते गुह्य तुझला प्राप्त करायची. किंवा श्रुती काय? श्रुती म्हणती नीती गोविंद रे, अनुमानेना श्रुती म्हणू लागली. सहस्रमुखांचा वर्णिता भागला, हर्ष दया झाला तेने सुखी. त्याच्या जीवा चिरला आणि तो शेवटी पलंग होऊन गप्प राहिला. असं ते परमतत्व आहे. त्या परमतत्वाचा फक्त काय आहे? हा तर्काची दिठी, गोचर नो हे किरीटी, ध्यान याची भेटी, उत्कंठावा ही विठ्ठल विठ्ठल. हा म्हणजे आत्मा. तर्काची दिठी, तर्काच्या दृष्टीने त्याच्या ठिकाणी तर्क हे करताच येत नाही. अनेकांचं मरण भूमी बघितलं जातानी, सगळं देह एकदम जागेवरती असतो. इतका सुखरूप काही काहींचा जीव गेलेला मी बघितला. तोंड वाकडं नाही, डोळे वाकडे नाही. आपण सुद्धा आश्चर्यचकित होतो, कसा हा जीव आत्मा म्हणजे कसा बाहेर पडत असं. एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पुढचं सगळं आपल्याला माहिती आपण काय करतोय. ते जे सूक्ष्म शरीर आहे त्याला सूक्ष्म शरीर म्हणतात. जीव म्हणजे काय? सूक्ष्म शरीर आहे. कसं असेल ते सूक्ष्म शरीर? आता असं आहे,
पाण्यात आला मासा झोप घेतो, काही सांग जावे त्याच्या वंशात. आता आपल्याला जेव्हा आपण मरू तेव्हाच आपल्याला करू शकत ही त्यातलं मुख्य वर्ण. दशक्रियेच्या दिवशी पिंडाजवळ तो सूक्ष्म शरीर ते तिथेच असतं. ते जर त्याचं जर काही ज्याला आपण म्हणतो वासना ती जर काही अपूर्ण असेल आणि काका जर स्पर्श करायला त्या ठिकाणी आला, कावळा जर स्पर्श करायला, तर तो असे हात करतो, तो असे हात करतो म्हणजे येऊ देत नाही त्या ठिकाणी. आपल्याला दिसतं का ते डोळ्याने? आपल्याला डोळ्याने दिसत ते शरीर त्या ठिकाणी असतं सूक्ष्म शरीर. ते फक्त कावळ्याला दिसतं, कारण कावळ्याला ते वरदान आहे. कावळ्याला दिसण्याचं, कुत्र्याला, मला वाटतं गोमातेला सुद्धा दिसतं ते. अगदी गोमाता जरी नेली तरी ती त्या पिंडाला शिवत नाही, कारण तो अतृप्त आत्मा काय असतो त्या ठिकाणी असतो. म्हणजे हे सूक्ष्म शरीर त्या आत्म्याला धरून असतं. सांगण्याचं तात्पर्य असं की जो आत्मा आहे तो आत्मा हृदय मंदिरी जे मज पाहती तयासी होय माझी प्राप्ती, असं सद्गुरु जंगलीदास महाराज सांगतात. हृदयामध्ये जर त्याला बघितलं किंवा त्याचं चिंतन केलं तर तो त्याचा अनुभव येऊ शकतो. दुसरं साधन इथं चालत नाही. विठ्ठल विठ्ठल मत्स्येंद्रनाथ आणि गोरक्षनाथ कदाचित आपण ऐकलेलंही असेल. जेव्हा ते दोघेच होते गुरु शिष्य, कलीमध्ये अवतार नवनारायण, जावी मार्ग शाबरी विद्येचा कोण, केला असे उद्धार अवघ्या जनांचा, गायीन महिमा नवसिद्धांचा. मच्छापासून झाले मच्छिंद्रनाथ, गोरक्ष जन्मले गौरी भस्मात, जालिंदर उत्पत्ती अग्निकुंडात, कानी फाचा जन्म गजकरणात. सगळे नवनाथांचं सगळं आपणा सर्वांना माहिती आहे किंवा आपण त्याच सेवेमध्ये आहोत, त्याच सेवेतले आहोत. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मत्स्येंद्र तयाचा मुख्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष ओळला गहिनी, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवासार चोजविले. ही गुरु परंपरा. आणि म्हणून जेव्हा ते असे फिरत होते, गोरक्षनाथ गावामध्ये जायचे, मधुकरी मागायचे आणि मधुकरी भिक्षा मागून गुरु समोर आणून ठेवायचे. गुरु समोर आणून ठेवली की मग मत्स्येंद्रनाथ ती जे काही होती ती जोडी ती सोडायची आणि दोघ जण मग बसायचे, गप्पा गोष्टी करायचे. अतिशय हितगुजही करत असत ते, भिक्षाही घ्यायचे. आता ते काय ज्याला म्हणतो मंगल वेश किंवा गबाळा वेश, अशाही वेशामध्ये ते राहत असत. अवतारी सत्पुरुष होते ते. आजही ते संजीवन समाधीच्या रूपाने मायंबा, अजून जानपीर, कानपीर अशा पद्धतीने पीर नाव धारण करून आजही त्यांच्या समाध्या इकडे गर्भगिरीच्या पूर्वेला आहेत, नाही असं नाही. पण असं रोजचं त्यांचं दिनक्रम असायचा. आणि एकदा काय झालं, मत्स्येंद्रनाथ म्हणू लागले, गोरक्षा रोज तूच भिक्षा मागायला जातो, आता मी जाऊन बघतो म्हणे, तू जरा इथं माझ्या ठिकाणी बैस. गोरक्षनाथांना वाटलं यांनी कधीच भिक्षा मागितलेली नाही आणि यांना तो अनुभव नको, आपणच भिक्षा मागितलेली बरी. बरं गुरु नकस काय जाऊन द्या भिक्षा मागण्याकरता. फारच हट्ट धरला, गेले एका गावामध्ये भिक्षा मागण्याकरता. ओम भवती भिक्षांदेही, प्रत्येकाच्या घरापुढे जाऊ लागली, पण त्यांना कुणीच भिक्षा देईना. असं करता करता सगळं गाव फिरले, पण भिक्षा ही मिळाली नाही. त्यांनी काय केलं, ओम भवती भिक्षांदेही हा मंत्र बदलावला. ते काय म्हणू लागले, कटोरा भर आटा देगा तो उसको मैं ब्रह्म दिखाऊंगा. प्रत्येकाच्या द्वारामध्ये गेलं की कटोरा भर आटा देगा तो उसको मैं ब्रह्म दिखाऊंगा असं म्हणू लागले. आणि तसा अधिकारही होता ना त्यांचा ब्रह्म दाखवण्याचा. असं काय करतात, खरं बोलले ते. पण मग जो तो म्हणू लागला, त्यांच्यामध्ये जर ब्रह्म दाखवण्याची ताकद आहे, हे असे कटोरा घेऊन फिरतील का? जे ते विचार करू लागले. मग तर त्यांनी भिक्षा कुणीही वाढली नाही. कटोरा मोकळा झाला. आले गोरक्षनाथांकडे, अरे गोरक्षा, तू सांगितलं ते खरं आहेस, पण मी तुझं ऐकलं नाही. आता गुरु महाराज, तुम्ही एक काम करा, तुम्ही इथं बसा, त्याच गावामध्ये त्याच घरांमध्ये मी जातो आणि भिक्षा मागून आणतो. गेले गोरक्षनाथ. काय नाही, एक मारुतीचं मंदिर होतं, समोर ओटा होता.
आणि योगासनाने फक्त आपलं आसन 5 फूट वरती नेलं. 5 फूट आपलं स्वतःचं पद्मासन वरती नेल्यानंतर 1-2 माणसांनी बघितलं, अरे बापरे, फार मोठे साधू आले म्हणे आपल्या गावात. हा त्याला सांगतो, तर त्याला सांगतो, तो त्याला सांगतो, सगळं गाव जमलं. कुणी फळं आणून ठेवली, कुणी कोरडी भिक्षा आणून ठेवली. ती त्यांना स्वतःला एकट्याला उचलता येणं एवढं सगळं जमलं. काय घ्यायचं ते त्यांनी घेतलं आणि गुरु महाराजांकडे गेले. गुरु महाराजांना सांगितलं, महाराज हे बघा हे आणलं. अरे बापरे, ज्या 2 जोड्या होत्या त्या तुडुंब भरलेल्या होत्या. एक फळांनी भरलेली होती, दुसरी कोरड्या भिक्षेनी भरलेली होती. बघितल्यानंतर म्हटले हे कसं झालं? काही नाही केलं, चमत्काराशिवाय नमस्कार होत नाही म्हटले गुरु महाराज. विठाला 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 म्हणजे सांगण्याचं तात्पर्य किंवा सांगण्याचं मतितार्थ की मत्स्येंद्रनाथ काय म्हटले, कटोरा भर आटा देगा तो मैं उसको काय ब्रह्म दिखाऊंगा. तशी ताकद त्यांच्या ठिकाणी होती ब्रह्म दाखवण्याची. अहो काय मस्त कोण हात ठेवला असं तर लगेच साक्षात्कार पटापट आत्मसाक्षात्कार सगळ्यांना झाली असते, सगळे मुक्त झाले असते. मुक्त जीवनामध्ये बाबा जागो गुरु महिमा देही दाविला देव निवारुनी भवर जाळे अवघा निरसला भेव. म्हणून असं सद्गुरूंच्या ठिकाणी संतांच्या ठिकाणी सामर्थ्य असतं. आता संत कसे असतात? संत आणि जीवामध्ये कोणता फरक आहे, कोणता भेद आहे? तर संतांच्या ठिकाणी ज्ञात ज्ञापकत्व असतं. संतांच्या ठिकाणी काय असतं? ज्ञात ज्ञापकत्व. आणि जीवाच्या ठिकाणी काय असतं? अज्ञात ज्ञापकत्व. जीवाच्या ठिकाणी अज्ञात ज्ञापकत्व आणि संतांच्या ठिकाणी ज्ञात ज्ञापकत्व असतं. हा संतांमध्ये जीवांमध्ये काय असतो? फरक आहे. म्हणून संत श्रेष्ठ आहे. संतांशिवाय नाहीच. संत माझे गुरु, मी त्यांचा चेला, त्यांनी माझ्या नामाचा विस्तार केला नाही तर कोण पुसतं मला. अर्थात देव आणि संत हे काही भिन्न नाही. देवते संत, देवते संत, निमित्त त्या निमित्त प्रतिमा आहे. देवच संत होतात आणि संतच देव होतात. आणि म्हणून ज्ञात ज्ञापकत्व आणि अज्ञात ज्ञापकत्व हे कसं? तो एक राजा होता. त्या राजाला बरेच दिवस झाले एकही आपत्ती नाही. राज्य फार मोठं, सगळं ऐश्वर्य होतं, पण संतान नाही ना. त्या राजाला असं वाटायचं आपल्याला मुलगा व्हावा, राणीला वाटायचं मुलगा व्हावा. बरेच प्रयत्न केले,
आपल्या संसारी जीवनामध्ये अशा अनेक अडी अडचणी निर्माण होतात ना, नाही होत कधी कधी. आणि म्हणून असा प्रश्न निर्माण झाल्यानंतर ह्या साधूला विचार, त्या साधूला विचार, अनेक असे विचारत विचारत एक फार मोठा साधू, एक संन्यासी महात्मा त्यांच्या दैवयोगाने त्यांना मिळाला, भेटला. राजे साहेबांनी जे काही अंतःकरणातलं शैल्य होतं, शल्य म्हणजे दुःख, ते दुःख त्या साधूला सांगितलं. म्हणे बरेच दिवस झाले आणि पोटी संतान नाही. म्हणून साधू महाराजांनी सांगितलं की काही हरकत नाही, तुम्ही दोघं पती पत्नी काय करा, भगवान शंकराची आराधना करा. भगवान शंकराची आराधना केल्यानंतर 1 वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला चांगला छान असा मुलगा होईल. मुलगा झाला की तुम्ही काय करा, भगवान शंकराचं मंदिर बांधा, म्हणजे मोठं मंदिर बांधा, शिवपिंड आणा आणि त्या पिंडीची तुम्ही त्या मंदिरामध्ये स्थापना करा. पण ती स्थापना करताना जी पतिव्रता असेल त्या पतिव्रतेच्या हातानेच करा, असं शेवटी एक वाक्य सांगितलं. पुढे झालं, भगवान शंकराची उपासना केली, आराधना केली. 8-9 महिन्याने मग ते बाळ त्या ठिकाणी झालं. बाळ झाल्यानंतर आता तिथं काय राजा बोले आणि दल आले किंवा राजा चाले ते वैभव सांगा, ते हे काय लागते सांगावं त्या. लगेच मंदिर बांधायला सुरुवात झाली. छान असं मंदिर बांधलं. तिथं काय आता बघायचं, मंदिर बांधलं. मंदिर बांधल्यानंतर मग आता शिवपिंड ही आपण आणू. शिवपिंड मागवली गेली, घडवली, शिवपिंड ही आली. पण आता मुहूर्त बघायचा, ब्राह्मण बोलवले, मुहूर्त बघितला. मुहूर्त जवळ आला. ज्या दिवशी मुहूर्त होता तो दिवसही उगवला. ब्राह्मणाचे मंत्रोच्चार सुरू झाले. मूर्तीमध्ये प्राण ओतण्याचं काम. आता असं आहे, ब्राह्मण मी मागेही बोलून गेलो, ब्राह्मण जे पाहिजे ते शास्त्रोक्त पाहिजे. 10 पिंडे नको. 10 पिंडे म्हणजे फक्त आपलं दशक्रियेच्या दिवशी तेवढ्या पुरते. ते काय बोलतात ते आपणही कुठं ऐकतो का आपण बारकाईने? असं सगळं असं काय झालं, सगळं असं अंधार झाला जिकडं तिकडं. खरोखर ते काय बोलतात, काय त्याचा अर्थ होतो, हे सुज्ञ माणसाने कुटुंबातल्या ते ऐकायला पाहिजे. ते काय ते त्या पद्धतीने करतात. आणि 1 अर्ध्या तासामध्ये लगेच ते त्या ठिकाणी ते पिंड ठेवून देतात. आणि तो बिचारा मग तो कावळा त्या ठिकाणी येतो. त्याला आता ते हे पडून गेलेलं आहे ना, त्याला काय म्हणतो आपण, वळण पडिले वळण इंद्रिया सकाळा. त्यामुळे तो येतो आणि त्या पिंडाला स्पर्श करतो. असो, शास्त्रोक्त शिकलेले जर असले तर खरोखर त्या मूर्तीमध्ये प्राण ओतल्यानंतर ती मूर्ती सजीव होते. देवत्व त्या मूर्तीमध्ये प्राप्त होत असतं. आजही ज्या मूर्तीमध्ये मंत्रोच्चाराने देवत्व प्राप्त केलं त्या मूर्तीच्या पुढे अशी ती पट्टी बांधलेली असते. पट्टी सोडता क्षणी समोर जर आरसा धरला तर त्या आरसाला तडा जातो. आपण समजून घ्यायचं की मूर्तीमध्ये काय आलेले आहेत, प्राण, देवत्व हे आलेलं आहे. सगळं झालं. प्राण त्या शिवपिंडीमध्ये ओतले गेले, सगळं झालं. पण आता जिच्या हाताने बसवायचं ती पतिव्रता पाहिजे, ती शिवपिंड त्या ठिकाणी बसवायला. आता काय करायचं? मग गेले राणी साहेबांकडे. म्हणे, राणी साहेब तुम्ही बसवता का शिवपिंड? तुम्ही पतिव्रता आहात का? बारकाईने आहे का? तिला काहीच कळायला मार्ग नाही. पतिव्रता म्हणजे काय हेच तिला माहिती नाही. ध्यानात घ्या तुम्ही. प्रधानाच्या जी काही पत्नी होती तिच्याकडे हात केला, उठ म्हणी. तिला ही काय विश्वास बसेना आणि तीही नाही म्हटली. असं करता करता तुडुंब त्या ठिकाणी गर्दी जमली आणि सगळं झालं. पण आता शिवपिंड बसवायला त्या ठिकाणी कोणतीच माता त्या ठिकाणी उठायला तयार नाही. एक मेंढपाळ त्या ठिकाणी चाललेला होता आणि त्या मेंढपाळाची पत्नी म्हणजे ती एक धनगरी त्या ठिकाणी होती. ती म्हणे, काय इतकी गर्दी कशामुळे या ठिकाणी जमली? काही नाही, पतिव्रता लागते. पतिव्रतेच्या हाताने ही शिवपिंड या ठिकाणी आता जागेवरती बसवायची आहे. मी पतिव्रता आहे म्हटली. काय म्हटली? मी स्वतः पतिव्रता आहे. चला म्हणी, काय येडे न तुम्ही, किती वेळचे 3-4 वाजत आले, लोक उपाशी राहतील, स्वयंपाक झालेला आहे, चला माझ्या हाताने बसवते. ब्राह्मणाला सांगितलं माझ्या हाताने बसवते. धरली ती शिवपिंड आणि बसवली. झाली शिवपिंडीची स्थापना. आता ही जी धनगरीण होती हिचा विश्वास होता का मी काय आहे, पतिव्रता आहे. राणी आणि प्रधानाची जी काही मंडळी होती, बायको होती, त्यांना विश्वासच नव्हता की आपण पतिव्रता आहोत म्हणून.
तेच झालंय तुमचं आमचं सुद्धा. निश्चयाचे बळ सांगितला त्या दृष्टांतातलं तात्पर्य असं की जी धनगराची माता होती तिच्या ठिकाणी ज्ञात ज्ञापकत्व होतं. लक्षात ठेवा, हे दृष्टांत द्या सोडून. तिच्या ठिकाणी काय होतं? ज्ञात ज्ञापकत्व होतं. आणि राजाची जी राणी होती आणि इतर ज्या स्त्रिया होत्या त्यांच्या ठिकाणी काय होतं? अज्ञात ज्ञापकत्व होतं. लक्षात ठेवा, एका करता आपण सांगितलं ज्ञात ज्ञापकत्व आणि अज्ञात ज्ञापकत्व. म्हणून संतांच्या ठिकाणी ज्ञात ज्ञापकत्व असतं आणि तुमच्या आमच्या ठिकाणी अज्ञात ज्ञापकत्व असतं. म्हणजे तो निश्चय असतो. निश्चयाचे बळ तुका म्हणी त्याची पळ. त्याही पतिव्रताच होत्या, विश्वास नव्हता त्यांचा त्यांच्यावरती, निश्चय नव्हता त्यांचा. हा याच्यामधला फरक होता. म्हणून संत ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ते जगामध्ये अवतार घेतात. कशा करता? तर उद्धाराया आले दीन जना, जनांच्या उद्धारा करता. अवतार तुम्हा राया कारण उद्धराया जन जड जीवा. दीन या ठिकाणी दीन शब्द घातलेला आहे. कृपावंत किती दीन बहु आवडती. कृपावंत परमात्मा किती कृपावंत आहे तर दीन बहु आवडती. दीन म्हणजे काय? जन्म मरणाने दीन, पुण्याईने दीन, श्रीमंतीने दीन, ज्ञानाने दीन, भक्तीने दीन, वैराग्याने दीन, सत्संगाने दीन, त्याला म्हणायचं दीन. या सगळ्याच गोष्टीने दीन, त्याला काय म्हणायचं? दीन जना. असे जे दीन आहेत त्यांच्या उद्धारा करता संतांचा अवतार असतो. आणि म्हणून तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिनः. पुढे काय त्याचं? ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी याती आणावे तरी संताया बसावे सर्वस्वेसी. जे ज्ञानाचा कुरुटा तेत सेवा हा दारवंठा तो स्वाधीन करी सुबटा ओळगोनी तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि आदरवता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसिले जेने अंतकरण बोधले संकल्पा नाही. म्हणजे अशी स्थिती त्या सद्गुरूंजवळ गेल्यानंतर होते. माझे सुख मज दाविले डोळा दिदली प्रेम कळा ज्ञानमुद्रा. ज्ञानमुद्रा म्हणजे ज्ञानाचा ठसा. ज्ञान लय महत्वाचं आहे. ते ज्ञानच तिथं आहे. ज्ञान आजही बघा तुम्ही कशालाच महत्व नाही, फक्त ज्ञानाला महत्व आहे. या व्यवहारामध्ये सुद्धा कशाला महत्व आहे? ज्ञानालाच महत्व आहे. हे तर ब्रह्मज्ञान आहे. विठ्ठल 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 म्हणून बंधुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना चितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत्. आपणच आपले मित्र आहोत आणि आपणच आपले शत्रू आहोत. हा विचारुनी अहंकारू सांडीजे बघा सतीच वस्तू होईजे तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली. एरवी कोश कीटकाची आपरी जो आपणाया आपण वैरी आत्मबुद्धी शरीरी चारू स्थळी कैसे प्राप्तीचे वेळे निदैवांधळेपणाचे डोळे की असते आपले डोळे आपण झाकी का कवन एकू भ्रमलेपणे मी तो न वेगा चोरलो म्हणे ऐसा नातीला छंदू अंध करणे घेऊन ठाके.
का कवन एकू ब्रह्मलेपणी सगळ्यांना माहिती आहे. जैसे सुखाचे नि अंग भारे नळिका भोविन्नली येरी मोहरे तरी तेने उडावे परी न पुरे मनशंका. वायाची मान पिळी आटुवे हे आवळी टिटांतू नळी धरुनी टाकी. म्हणे मी बांधला पुढा ऐसे या भावनेची आपरे कोडा की रिकामी या पायाचा चवडा गोवी अधिके. ऐसा काजे विना तुडाला तो सांगपा काय आणिके बांधिला. मग न सोडी जनेला तोडूनी अर्धा विठ्ठल विठ्ठल. एक पोपटांचा थवा आकाशामार्गे असा चाललेला होता. काही बालपोपटही होते, काही वयस्क म्हणजे वृद्ध, जसे आता वृद्ध वडीलधारी माणसं आपण म्हणतो, काही लहान मुलं म्हणतो, असे ते चालले होते. आणि पेरूचा मस्त बाग होता. पेरूच्या बागाजवळून चालल्यानंतर तिथे काय केलं त्या पारध्याने पोपट धरण्याकरता दोन झाडाला अशी दोरी आणि त्याला अशी नळीमध्ये दोरी ओवून अशी दोन टोकं त्या ठिकाणी बांधलेली होती आणि वरती नळी होती. मस्त असे सुगंधी पेरू त्या ठिकाणी त्यांचा सुगंध दरवळत होता. आंब्यांचा सुगंध, पेरूचा सुगंध. चिंच जर आपण खाल्ली तर त्या चिंचेचा एक वेगळाच आस्वाद असतो. आंबट चिंच, आंबट गोड असं त्या चिंचेचं नाव आहे. म्हणून तो सुगंध बघून बाल पोपट म्हणू लागले, वा वा वा, काय फळ आहेत, काय सुगंध आहे. चला आता जाऊ आपण त्या ठिकाणी आणि जरा ह्या पेरूंचा आस्वाद घेऊ. आता ते लहान बाल पोपट बोलू लागले, वयस्क म्हणू लागले, कारण त्यांना अनुभव होता, हे अज्ञानी होते. ते म्हणू लागले, तिकडे ढुंकूनही बघू नका, तिकडे जर गेले तुम्ही तर आपला घात होईल, जाऊ नका. ऐकलं नाही वडीलधाऱ्यांचं. शेवटी काही जे बालक पोपट होते ते गेले आणि त्या नळिकेवर त्या ठिकाणी जे काही सुगंधी पेरू होते त्या ठिकाणी बांधलेले होते त्या नळिकेवरती जाऊन बसल्यानंतर ती नळिका फिरली. शुकाचेनी अंगवारे नळिका भोविन्नली येरी मोहरी, म्हणजे उलटे झाले, शीर्षासन झालं त्या पोपटांचं. खाली डोका आणि वरती पाय. तरी तेने उडावे परी न पुढे मन शंका. आणि मग तो पोपट असा, ते बाल पोपट असे उलटे झाल्यानंतर म्हणू लागले, अरे बापरे किती खोली. आपण जर उलटे झालो ना आकाशाकडे जर बघितलं तर लहानपणी तर आपल्याला असं वाटायचं आता हे तर फार खोली ना, आपण जर सोडून दिलं तर यामध्ये पडू आपण वरती बघून. म्हणून त्या ठिकाणी तो वायाची मान पिळी आटुवे हे आवळी टिटांतू नळी धरुनी टाकी. पायाने तर धरलेलंच आहे, पण आपल्या चोचीने सुद्धा ती नळी पॅक अशी त्याने धरलेली आहे. म्हणे मी बांधला पुढा ऐसे या भावनेचे आपडे खोडा की रिकामी या पायाचा चवडा गोवी अधिकी. तशीच आपली स्थिती झालेली. मुक्त होता परी बळे झाला बद्ध आणि घेऊन या छंद एरवी होय तो तेच आहे. एरवी होय तो तेच आहे, तो ब्रह्मच आहे. पण काय की जे बुद्धी तैसी नोहे, ही बुद्धी स्वस्वरूपावर येतच नाही. तो म्हणतो मी जे हे स्त्री पुत्राधिक हे माझे, एवढंच त्याचं वालं हे गाणं अगदी शेवटच्या श्वासापर्यंत चालू असं एवढंच गाणं. मी देह हे स्त्री पुत्राधिक हे माझे आहेत. आणि जेव्हा मरण येतं ना तेव्हा एका क्षणात जावं लागतं. हे सगळं इथंच राहत आहे. हे सगळं ही वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती असताना सुद्धा आपण का गुरु पटलो होतो, हिलाच माया म्हणतात. विठ्ठल विठ्ठल बोलणं सोपं आहे, त्या पद्धतीने त्या स्थितीमध्ये जाणं हे अतिशय अवघड आहे. आता हे सगळं जग जरी असं नटलेलं असलं, पण खरं काय, खरं हेच आहे. माऊलींची ज्ञानेश्वरी अशी आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे आरसा आहे. आरसा जसं आपण आपलं प्रतिबिंब आरशामध्ये बघतो, हे मुख्य बिंब प्रतिबिंब आरशामध्ये बघतो. आणि कुठं आपला चेहरा कसा आहे तो आपल्याला आरशामध्ये दिसतो. तसं ज्ञानेश्वरी म्हणजे काय आहे, आपलं स्वरूप पाहण्याचा तो आरसा आहे. म्हणून नवनाथ ग्रंथांमध्ये नवनाथांचं चरित्र, राम विजयामध्ये रामाचं चरित्र, भक्ती विजयामध्ये भक्तांचं चरित्र, श्रीमद भागवत महापुराणामध्ये भगवान श्रीकृष्णाचं चरित्र, तसं ज्ञानेश्वरीमध्ये कोणाचं चरित्र. तर
तुमचं आमचं चरित्र म्हणजे ही ज्ञानेश्वरी. विठ्ठला विठ्ठला ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरावयाले दीन जना. असे जे संत असतात ब्रह्मदेव त्यांच्या पाया पडतात, लोटांगण घेतात. अभंगाचं दुसरं चरण. ब्रह्मादिकजांचे वंदिती पायवनी, नाम घेता वदनी दोष जाती. त्यांचं नाव जरी घेतलं तर दोष जातात. पवित्र तो देह आणि पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. दयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी. किंवा सद्गुरु वाचुनी संसारी तारक नसेची निष्ठंका न कोणी. इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करोनी संशयाची श्रेणी. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पुरविती आरती शिष्याची. रवी दीप हिरा दाविती देखा दृश्य दर्शन. शुद्ध होती नारी नर गाती ऐकती सादर जे पवित्र हरी कथा. म्हणून ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवणी नाम घेता वदनी
दोष जाईल. तो कसाही असो, विषयी आसक्त होका दुराचारी. होका दुराचारी विषयी आसक्त संत कृपे त्वरित उद्धरती. होका दुराचारी आता बोलण्यासारखं पुष्कळे. होका दुराचारी वाल्या बोळ्यासारखा दुराचारी नव्हता. होका दुराचारी विषयी, ज्याला विषय आवडतात तो विषयी. आता विषय कसे पंचविषय आहे, शब्द स्पर्श रूप रस गंध. पण ह्या नरशरीरामध्ये पाचही विषय एका ठिकाणी आहेत. शब्द विषयामध्ये कोण अडकला, स्पर्श विषयामध्ये कोण अडकला, रूप विषयामध्ये कोण अडकला, रस विषयामध्ये कोण अडकला, गंध विषयामध्ये कोण अडकला. ते एक त्या एका एका विषयामध्ये अडकले. पण हे पाचही विषय ह्या नरदेहामध्ये आहेत. म्हणून होका दुराचारी विषयी आसक्त. आसक्तचे आपण या ठिकाणी, आपल्याला अनासक्त व्हायचं. या ठिकाणी काय व्हायचंय, अनासक्त. तुम्ही म्हणाल मग हे संसार एकच काय, तर इथं असं आहे, सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसे. कमळासारखं या ठिकाणी तुम्हा आम्हाला पद्मपत्र मी वांबसा, अशा त्या कमळासारखं या ठिकाणी या मृत्यू लोकामध्ये तुम्हा आम्हाला राहायचंय. विषयी आसक्त संत कृपे त्वरित उद्धरती. संतांची जर कृपा झाली, अहो रेड्यावरती कृपा झाली, रेड्याचा उद्धार झाला. भिंतीवरती निर्जीव चालविले जड भिंती, हरिचा जयाची भ्रांती. मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. आता ती भिंत चालवली म्हणजे चांगदेव महाराजांकरता चालवली ती. 14 विद्या 64 कलेचा गर्व अभिमान त्यांच्या ठिकाणी होता. पण माऊलींनी फक्त आज्ञा केली, ते आगंतुक तो चमत्कार केला. जी निमिष मात्रे देह पालटीला, स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. मुलगी होती, मुलगा केला तिचा. म्हणजे संत कृपे त्वरित उद्धरती. म्हणून अभंगाचा भावार्थ झालेला आहे असे समजून आपण एकदा संप्रदायपूर्वक भजन गाऊ. विठोबा रखुमाई
चरणामध्ये भक्त श्रेष्ठ नामदेव महाराज म्हणतात की असे जे संत आहेत अशा संतांची संगती मला रात्रंदिवस दे. अखंडित नामा त्यांची वास पाहे निशिदिनी ध्याये संत संगती. आता हे नेमकं कोणाला म्हणत असेल बरं? नामदेव महाराज पांडुरंगालाच म्हणत असतील. म्हणून निशिदिनी ध्याये संत संगती. सत्संगेन परम प्राप्य दुस्तरम तरते चिरात तस्मादति प्रज्ञेन सत्संग सततं कुरु. सत्संगस्तु दुर्लभो अगम्यो अमोघश्च. संगसु दुर्लभो अगम्यो अमोघश्च. असं दुर्लभ आहे. सत्संग काय आहे? दुर्लभ आहे. पण नामदेव महाराज म्हणतात अशा संतांच्या संगती ही मला रात्रंदिवस ही मला घडावी अशी इच्छा शेवटच्या चरणामध्ये करतात. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी सद्गुरूंच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो. करविली तैसी केली नीट कटकट वाकुडे की नीट देव जाणे. आज या ठिकाणी आदरणीय भाऊंच्या आशीर्वादांनी या ठिकाणी या सेवेचा योग आला. काही प्रवचनही अधूनमधून होतात. या ठिकाणी कोणास ठाऊकच काय माझं नाव सुचलं या मोठ्या वैष्णव मेळाव्यामध्ये. कारण अनेक ठिकाणाहून गुरुबंधू वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये येतो. आपण काही फार ज्ञानी किंवा काही असे शिकलेलो कुठं गेलेलो असं काही नाही. करतो आपण असे जसं आतून जसं स्फुरण होईल त्या पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न करतो. पण अतिशय समोर बसून आपण ती श्रवण केली तेव्हा मी खूप आपलं या ठिकाणी कोटी कोटी आपल्या या ठिकाणी ऋण निर्देश करतो. आणि झालेली सेवा या ठिकाणी तुमच्या सर्व श्रोत्यांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो. ज्ञानेश्वर धर्म कीर्तन सिद्धी गेले हेथ माझे जी उरले पायिक पण विठ्ठल जय जय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. बसा, कोणी उठू नका. 2 मिनिटं. उद्याचं आपलं नियोजन. आज आपला भगवान श्री स्वामी समर्थ महाराज प्रगट दिन वर्ष 18. आज दुसरा दिवस. पाठी काकडा झाला. बोलू नका. 2 मिनिटं बोलू नका. महाराजांनी आपल्याला 10 मिनिटं अगोदर सोडवले. गुरुरी बापू म्हणायचे वेळेच्या अगोदर जे कीर्तनकार सोडतात त्यांना 100 पेक्षा जास्त मार्क असतात. वेळेच्या आत. आणि सांगायचं तर सगळं सार ज्ञानेश्वरी गाथा. महाराजांना फार मोठा मुख्यमंत्र्याकडून पुरस्कार भेटलेला आहे. निवृत्तीनाथ महाराजांचा गाथा पाठी महाराजांचा. ते काय जवळचं महत्व कळत नसतं. आम्हालाच इच्छा होती की महाराजांचं कीर्तन ऐकायचे आपल्याला समोर बसून. निवृत्तीनाथ महाराजांचा गाथा पूर्ण पाठी. त्र्यंबकेश्वरला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाराजांचं हे झालंय, पुरस्कार मिळालेला आहे. कसं असतं सगळं झाकून येते. सगळं झाकून येते. चातुर्याला पी महत्वाने नाही. म्हणून सुंदर अशी तृप्तता आहे. एकदम तृप्तता. काय ज्ञानेश्वरीचा अभ्यास महाराज ह्या वयामध्ये सगळंच सारे
काहीच कमी नाही त्यांच्याकडे, सगळे सगळे त्यांचं परिपूर्ण आहे. म्हणून फार गोड एकदम सुंदर अशी कीर्तन सेवा झाली. म्हणून सर्वांच्या वतीनं महाराजांना कोटी कोटी धन्यवाद. असंच या वयामध्ये तुमच्याकडून धर्माचं कार्य घडावं, परंपरेचं कार्य घडावं, संतांचं कार्य हे ज्ञानदान तुमच्याकडून घडावं अशा तुम्हाला शुभेच्छा आहे. आता उद्या सांगत आहे, उद्या काल आहे, उद्या पगाराचा दिवस आहे, उद्या प्रसाद आहे महाराज. हा खरा प्रसाद आहे जीवनामधला. नाही का? प्रसादा जीवन कृतार्थ होतो. जन्म आलो त्याची आजी फळ झाले साची, तुम्ही सांभाळिले संती, भय निरसले कंती, कृत कृत्य झालो इच्छा केली. साखरे महाराज म्हणायची निरंकुशा तृप्ती बरं का, ती खरी, ती खरी तृप्ती आहे आणि तो खरा प्रसाद आहे. म्हणून उद्या सर्वांनी या. सर्व गायनाचार्य, सर्व भजनी मंडळ, चंद्रापूर ताळ, सर्व भजनी मंडळ, आपले हरिभक्त परायण मृदंगाचार्य, वैष्णव महाराज गुंजाळ, सागर महाराज, अजून आपले निळोबा महाराज, नाही का, भरपूर काय. आता तुका म्हणजे समर्थांच्या दरबारात काय कमी पडायचंय, सारखी कीर्तन चालू आहे महाराज, पण कमी नाही काही. भरपूर भजनी मंडळ, गायनाचार्य सर्व येतात. सुंदर अशी सेवा झाली. उद्या आपण बरोबर 10 ते 12 कीर्तनाचा कार्यक्रम होईल आणि नंतर प्रसाद म्हणजे यज्ञाची ती काय हे सांगत आहे पूर्ण होतीये. म्हणून आता सर्वांनी प्रसाद घ्यायचा आणि उद्या वेळेवर यायचं. पुंडलिका वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की, स्वामी समर्थ महाराज की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय. बसून घ्या लगेच.